नमस्कार सगळ्यांना, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आत्तापर्यंत मी फक्त रात्रीचा एक टाईमचा टिफिन देत होती. आज मला सकाळी 2 टिफिनची ऑर्डर मिळाली. त्याच 2 टिफिनचं मी इथे प्रिपरेशन करत आहेत. आजच्या टिफिनमधला माझा मेन्यू होता शेवभाजी, वरण भात आणि चपाती. तर त्यासाठीच मी इथे प्रिपरेशन करते आहे. मी सगळ्यात आधी वरणाचं कुकर लावून दिलं, डाळ शिजायला लावून दिली कुकरमध्ये. त्यामध्ये थोडंसं तेल आणि चिमूटभर अशी हळद टाकून कुकरची लीड लावून घेतली. आता डाळ शिजते आपली, तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊ. भाजीसाठी आपल्याला लागणार होता टोमॅटो, तो मी कट करून घेतली आहे. कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. एक मोठ्या साईजचा कांदा, शेवभाजीमध्ये कांदा भरपूर घातला की शेवभाजी एकदम छान लागते. त्यासाठी टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर मी कट करून घेतली. जो लसूण होता मी तो चॉपिंग बोर्डवरच थोडासा असं ठेचून घेतला आणि लगेच भाजीला फोडणी द्यायला मी कढाई ठेवली. डाळ माझी शिजलेली होती, पण कुकर थंड झालं होतं म्हणून मग म्हटलं आधी भाजीला फोडणी देऊन घेऊ. तर आता जिरे मोहरी टाकते तेलात. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकता धुवून. कढीपत्ता तडतडला की लगेच कांदा टाकला. कांदा आता लो फ्लेमवर चांगला लालसर होईपर्यंत मी तेलामध्ये परतवणार आहे. आता आपला कांदा परततोय तोपर्यंत मी दुसरीकडे सुके मसाले काढून घेत होते. जे मला भाजीत ॲड करायचे ते, जसं की लाल मिरची पावडर, अंबारी मसाला, हळद. मी जास्त पण काही मसाले वापरत नाही, कॉमन असे मसाले मी वापरते. आणि असं लालसर कांदा झाला. माझं अजून मसाले काढण्याचंच काम करायचं. कांदा लाल झाला की मी ठेचलेला लसूण त्याच्यात ॲड करून दिला. आता कुकर पण थंड झालं होतं, तर म्हटलं आता याला टोमॅटो सॉफ्ट व्हायला वेळ लागेल अजून थोडासा, कारण मी कधी पण भाजीला फोडणी हे एकदम लो फ्लेमवरच देत असते. मग तो भाजीला फोडणी द्यायला किती पण उशीर लागला तरी चालेल, पण मी भाजीची फोडणी करताना कधी घाई करत नाही. तर इकडे कांदा आणि टोमॅटो माझे चांगले सॉफ्ट होईपर्यंत तेल सुटेपर्यंत मी तेलात परतून घेणार. तोपर्यंत तिकडे वरणाच्या फोडणीची तयारी करत होते. वरणासाठी जिरे, मोहरी, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ते अशी साधीच फोडणी वरणाला देत होते नेहमीच. की माझी ही वरणाला पण फोडणी देऊन झालेली आहे. इकडे कांदा टोमॅटोला चांगलं तेल सुटलं होतं, मग मी त्याच्यात सुके मसाले ॲड केले. ते पण 2 मिनटं तेलात परतून घेतले. साईड बाय साईड माझे दोन्ही काम चालू आहे. तिकडे वरणाला पण फोडणी देते, इकडे भाजीला पण फोडणी देते. आणि गरजेनुसार पाणी ॲड केलं वरणामध्ये पण आणि भाजीमध्ये पण, दोन्हीमध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं. तर माझं वरण झालं आहे, मी साईडला ठेवून देते. लगेच भातासाठी पाणी गरम करायला ठेवणार. तो हाय फ्लेमवाला गॅस आहे, मी त्याच्यावर भात करत नाही. शक्यतो मी छोट्या गॅसवरच भात करते, पण भाजीला पण छोटाच गॅस लागतो. तर भाजीला उकळी येईपर्यंत फक्त भाताचं पाणी मी त्या गॅसवर गरम करून घेणार आहे. आता इकडे तुम्ही बघू शकता भाजीला पण छान उकळी आलेली आहे. तोपर्यंत मी लगेच तांदूळ निवडायला घेतले. तांदूळ पण आता अजून निवडून झालेले आहेत. गॅस चेंज करणार. भाजीला उकळी आलेली आहे. आता उकळी आल्याच्यानंतर गॅस बंद करून मी त्याच्यात शेव ॲड केली. एकदम गरम गॅस चालू असताना जर शेव ॲड केली तर ते शेव गाळा होऊन जातात. त्यामुळे मी गॅस बंद करून उकळलेल्या फोडणीमध्ये ते शेव टाकले आणि इथे 2 पाण्याने मी तांदूळ धुवून घेते आणि भाताचं कुकर लावून देते. आता झालं आहे आपलं वरण तयार झालं, भाजी तयार झाली, भात पण मी लावून दिला. आता भात होतो तोपर्यंत मी पीठ भिजून घेणार.
भात पण झाला, पीठ भिजवणं झालं, तर मी पटापट अशा चपात्या करून घेणार. 2च टिफिन द्यायचे होते, त्यामुळे जास्त काही मला पोळ्या करायच्या नव्हत्या. एका टिफिनसाठी 4 असे मी 8 पोळ्या इथे केल्या. असा आजचा मेनू तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि बघूया उद्याचा मेन्यू काय असेल. उद्याचं म्हणण्यापेक्षा आज रात्रीचाच, कारण आज परत मला संध्याकाळी 7 टिफिनची ऑर्डर राहणार आहे. तर त्याचाच मेन्यू काय असेल तो पुढच्या व्हिडिओत तुम्हाला कळलंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काहीतरी मला कमेंट करा. तुम्हाला व्हिडिओ आवडतो आहे, नाही आवडतो आहे, माझं कुठं काय चुकतं आहे, तुम्हाला कुठं माझ्या व्हिडिओत काय आवडतं ही पण कमेंट करून मला सांगा.